शिवजयंतीच्या शिवमय आणि भगव्या शुभेच्छा। सुरुवातीला मी परीटवाडीबद्दल थोडंसं बोलू इच्छिते। परीटवाडी म्हणजे अगदी छोटंसं गाव, पण इथं शिवजयंती ही खूप चांगल्या प्रकारे साजरी केली जाते। महाराजांचा इतिहास येथील लहान मुलं खूप आनंदाने सांगतात आणि खरंच ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि एक आदर्श घेण्यासारखा आहे। त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांसाठी तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांसाठी मी विनंती करते की आपण टाळ्या वाजवाव्या। आता शिवजयंती म्हटलं की सगळीकडे भगव्या रंगाचे झेंडे लावले जातात। आपण कपडे परिधान करतो ते भगव्या रंगाचे, पण भगवा म्हणजे काय? कपाळाला अष्टगंध लावतो भगवा, आमचं रक्त भगवा म्हणतो, पण भगवा म्हणजे काय? भगवा। भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित। या तीन शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा। हा भगवा प्रभू श्रीरामांचा, हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा माझ्या धारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा, त्यागाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा। महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमाचा, त्यागाचा महाराष्ट्र। अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा आणि दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा हा महाराष्ट्र। आणि स्त्रियांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी ज्या माऊलीने लढा दिला, अशा प्रत्येक माऊलीचा, रणरागिणीचा, स्त्री शक्तीचा हा महाराष्ट्र। आणि अशा महाराष्ट्राला प्रथमतः सलाम करते। नमस्कार, मी वडापुरी गावची कन्या वैष्णवी शहाजी पवार माझ्या वक्तव्यास सुरुवात करते। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व, विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा। आपण ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी असते, जिद्दीसाठी आदर्श हवा असतो, आदर्शासाठी नेतृत्व हवं असतं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं असतं, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी देशभक्ती हवी, देशभक्तीसाठी अभिमान हवा आणि अभिमानासाठी स्वाभिमान, परंपरा, संस्कृती हवी। आणि मराठी माणसाला या सर्व गोष्टी फक्त एकाच नावातून अनुभवायला मिळतात आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? छ 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राजाचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। आणि अशा या जनतेच्या राजास माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। कवी भूषण यांनी वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांवरती केलेली कविता आहे की इंद्रजिमी जंबपर बाडवस अंबपर रावणस दंबपर रघुकुल राजे पवन बारी बाहपर संपुरती नाहपर जो सहस्त्र बाहपर राम द्विजराजे दावा द्रुमदंडपर सीता मृगझंडपर भूषण विदुंडपर जैसे मृगराजे तेजतमा अंसपर कंडजिमी कंसपर द्योमलिच्छ वंसपर शेर शिवराजे, शेर शिवराजे। छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वबंधुत्व, विश्व कल्याण। जे करंजले गांजले त्याचे म्हणून जो आपुले, तोची मराठा जाणावा शिवराय तेथेची मानावा, शिवराय तेथेची मानावा। एवढे स्पष्ट मराठवादी तत्वज्ञान आचरणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। निराधारांचा आधार म्हणजे शिवराय, शोषितांचा आधार म्हणजे शिवराय, कलाकारांची प्रेरणा म्हणजे शिवराय, शिवरायांची प्रेरणा म्हणजे शिवराय, वैज्ञानिकांची प्रेरणा म्हणजे शिवराय। असे हे महान छत्रपती शिवाजी महाराज इतके विश्वव्यापी असून आपण सर्वांनाच तशी त्यांची ओळख नाही। 65 किलोची तलवार वागवतो, त्यांचं नाव यसाजी। 2000 शत्रूंशी एकटाच झुंजतो, त्यांचं नाव बाजी। हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो, त्यांचं नाव तानाजी। 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो, त्यांचं नाव संताजी। शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो, त्यांचं नाव धनाजी। ठाण्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो, त्यांचं नाव संभाजी। आणि या सर्वांना एकत्र आणून स्वराज्याचं तोरण बांधतो, त्यांचं नाव शिवाजी। खरं तर नव्या वाटेवरून चालताना काच खळगे असतात, दगड धोंडे असतात, अडथळे निर्माण करणारे, दिशाभूल करणारे विरोधक लोक देखील भेटतात। त्यावेळी वाट चालणारे वाटसरू आणि आधार देणारे गावकरी असतात।
नवीन वाट निर्माण करण्याचा ध्यास घेतल्यास व ती निर्माण करण्याची कृती करण्यास जे अडथळे लागतात ना ते केवळ दूर करावेच लागतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हेच केले. स्वतः स्वराज्याची पायवाट चालली. वाटेतील काटे कुठे अडथळे हिंस्त्र वन्य प्राणी या सर्वांना दूर केले. नव्या वाटेची पायवाट झाली. याची वैवात व्हावी यासाठी अनेक मावळे जात धर्म प्रांत भाषा रक्त नाते विसरून स्वइच्छेने शिवरायांसोबत स्वराज्यात सामील झाले. त्यातूनच हे शिवराज्य उभे राहिले, हे स्वराज्य उभे राहिले. आणि असे हे महान स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी अगदी लाचारी जीवन मराठे जगत होते. महाराष्ट्र ही देवदेवतांची आणि संतांची भूमी आहे. प्राचीन काळापासून आपल्या महाराष्ट्राला हा वारसा लाभलेला आहे. येथील भोळी भाबडी जनता हा वारसा सातत्याने जपत होती. कुटुंबासाठी राब राब राबायचे एवढेच त्यांना माहीत होते. सगळे कसे सुखात चालले होते. मात्र या साऱ्याला कुणाची तरी नजर लागली आणि पाहता पाहता महाराष्ट्राचं स्वातंत्र्य हरवलं. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रावरती यादवांची सत्ता होती. यादव शूर असले तरी कालांतराने त्यांच्या राज्याकडे दुर्लक्ष झाले. ते आपल्या चेनविलासामध्ये पूर्णपणे झोपले गेले होते आणि नेमकी हीच वेळ हवी होती परक्यांना. अल्लाउद्दीन खिलजी त्यावेळी महाराष्ट्रावरती चालून आला. भयंकर युद्ध झाले. खिलजीने कोट्यवधी रुपये मिळवले. शिवाय तो रामदेव यादवांची कन्या जेटाई हिला घेऊन निघून गेला. यादवांनी फार मोठा बेसावतपणा केला होता. सैन्य बुद्धिशस्त्र तो बलाढ्य सह्याद्री यादवांच्या पाठीशी उभा होता. तरी महाराष्ट्र हरलं. स्वाभिमान दुखावला गेला. इथल्या भोळ्या भाबड्या जनतेवरती अन्याय अत्याचार वाढीस लागले होते. या रयतेस वाटत पुन्हा एकदा राम कृष्ण जन्म घेतील आणि आपण या पारतंत्र्यातून मुक्त होऊन ही धरती पुन्हा एकदा सुजलम सुपलम होईल. पण लक्षात ठेवा, वाघ आणि मराठे उगा कधी कोणाच्या नादाला लागत नाही. वाघ आणि मराठे उगा कधी कोणाच्या नादाला लागत नाही. पण आमच्या नादाला कोणी लागला तर त्याला फाडल्याशिवाय सोडत नाही. आणि शेवटी तो दिवस उजाडला. तो दिवस होता फाल्गुन शुद्ध शके 1551 म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. सनई चौघडे वाजू लागले. राजमातांनी बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले. शिवबांचे बालपण फार धावपळीत गेले. राजमाता त्यांना भीम अभिमन्यू कृष्ण यांच्या कथा सांगत असे तर कधी नामदेव एकनाथ यांचे अभंग म्हणून दाखवित असे. हळूहळू शिवराय मोठे होऊ लागले. त्यानंतर त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनाची शपथ वाहिली आणि स्वतंत्र राजमुद्रा संस्कृत भाषेत करून घेतली. ती राजमुद्रा अशी होती: प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते. आणि त्यानंतर महाराजांना पकडण्यासाठी अफजल खानाला पाठवण्यात आले. अफजल खान कपटी आहे हे शिवराय जाणून होते. त्यामुळे लढाई न करता प्रत्यक्ष भेट करण्याचे ठरवले व या भेटीत त्यांनी अफजल खानाचा वध केला. या वधास चिडून आदिलशहाने सिद्दीजोहरला शिवरायांशी लढण्यास पाठवले. शिवरायांनी त्याला पन्हाळ गडावर कोंडले. कोंढाण्यासारखा मजबूत किल्ला स्वराज्यात असावा असे जिजाऊंसह शिवरायांना वाटे आणि त्यांची ही चर्चा तानाजी मालुसरे यांना समजली. तानाजी मालुसरे राजांना म्हणतात, राज मी जातो की मोहिमेवर. तेव्हा राजा म्हणतात, अरे पण तुझ्या पोराचं तर लगीन आहे. तेव्हा तानाजी मालुसरे काय म्हणतात, ऐका राज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणून तानाजी मालुसरे हे मोहिमेवर जातात. परंतु तानाजी लढता लढता मरण पावले. तेव्हा शिवरायच म्हणाले, गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे यांनी सिंहगड हे त्या गडाचे नाव आपल्या रक्ताने सार्थ केले. त्यानंतर काशीद पंडित गागा भट्ट यांनी पौरोहित्य केले की शिवरायांचा राज्याभिषेक 1674 साली झाला. शिवरायांनी प्रजेवरती मातेसारखी माया केली. साधू संत माता पिता सर्वांचा आदर केला. सज्जनांना राखावे आणि दुर्जनांना ठेचावे हा त्यांचा बाण होता. अशा या राजास माझा शतशः प्रणाम. आणि पुनर्जन्म असतो की नुसतं मला माहित नाही. खरंच पुनर्जन्म असतो की नुसतं मला माहित नाही. पण पुन्हा जन्माला आले, दगड झाले स्वराज्यात जाऊ दे, माती झाले स्वराज्याचे होऊ दे, तलवार झाले भवानी तलवार होऊ दे, मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे, वाघ नको वाघिणीला खेळू दे आणि माणूस म्हणून पुन्हा जन्माला आले तर शिवछत्रपतींची कन्या होऊ दे. माणूस म्हणून पुन्हा जन्माला आले तर शिवछत्रपतींची कन्या होऊ दे. खरंच
आजच्या काळात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसारखे होण्यासाठी कपाळी चंद्रकोर लावून आणि दाढी वाढवून कोणी शिवराय बनत नाही. त्यासाठी प्रत्येक स्त्री ही आई आणि बहीणच मानावी लागते. अहो, ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊंचा शुभा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊंचा शुभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. तो सीतेचा राम झाला. खरंच आता काही इथं माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत, तर त्यांच्यासाठी जाता जाता दोन शब्द. तलवारीपेक्षाही तीक्ष्ण या नजरेची धार, तलवारीपेक्षाही तीक्ष्ण या नजरेची धार, महाराष्ट्राची वाघीण आहेस तू, भवानीचा वास आहे. अरे अरे भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहेस. भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहेस. तुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहेस. तू जिजाऊंची लेक आहेस. शेवटी शिवगर्जना करायची. 2 मिनिटासाठी उभं राहावं. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. जय. धन्यवाद. धन्यवाद. बसू नका याच ठिकाणी, आता याच धर्तीवरती